आपल्या आहारातले काही पदार्थ जसं आपल्या हाडांचं आरोग्य चांगलं ठेवायला मदत करतात, तसेच काही पदार्थ आपल्या हाडांचं आरोग्य कमकुवत करतात किंवा हाडांची मजबूती कमी करतात. चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात असे कोणते पदार्थ आहेत जे आपण आहारात टाळायला पाहिजे, जेणेकरून आपली हाडं मजबूत राहतील. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बळकट हाडांसाठी कोणते पदार्थ आहारात आवर्जून घ्यायला पाहिजे हा व्हिडिओ बघितला होता. तुमचा जर हा व्हिडिओ मिस झाला असेल तर तो जरूर बघा, कारण की त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघितलात आजचा तर तुम्हाला त्याचा जास्ती फायदा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या विरुद्ध व्हिडिओ बघतोय की कुठले पदार्थ आहारामध्ये आपल्याला टाळायचे किंवा घ्यायचे नाहीयेत. असाच महत्वाचा पहिला पदार्थ आपण रोज खातो तो म्हणजे मीठ. मीठ जर का आहारात जास्त घेतलं तर ब्लड प्रेशर वाढतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याचा संबंध हाडांशी सुद्धा आहे. जर जास्ती मीठ खाल्लं गेलं तर आपल्या लघवीमधनं जास्ती प्रमाणात कॅल्शियम बाहेर टाकलं जातं. त्यामुळे आपल्या शरीरातलं किंवा हाडांमधलं कॅल्शियम कमी होऊन हाडं पोकळ व्हायची किंवा पोरस व्हायची शक्यता असते. त्यामुळे आहारात मिठाचं प्रमाण गरजेपुरतंच ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि गरजेपुरतं म्हणजे किती हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहे. पण याबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एक्स्ट्रा मीठ असणारे पदार्थ किंवा जास्ती मीठ असणारे पदार्थ जसं की लोणचं, पापड, चिप्स किंवा वेगवेगळे सॉस हे आपल्याला आहारात टाळायचे आहेत, कारण यातून सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप मीठ जातं आणि आजची तरुणाई हे पदार्थ खूप सर्रास खाते. तर मिठाकडे आवर्जून लक्ष देणं महत्त्वाचं आहे हाडांच्या दृष्टीने. दुसरा असा पदार्थ बघूयात की जो हाडांसाठी घातक आहे आणि आपण रोज खातो, तो म्हणजे साखर. ही जास्ती घेतलेली साखर किंवा अतिरिक्त साखर आपल्या हाडांवरती पण परिणाम करते. साखरेमुळे रक्तातली साखर तर वाढतेच, पण मिठाप्रमाणेच साखरेचाही आपल्या हाडांवर परिणाम होतो आणि हाडं कमकुवत होतात. त्यामुळे जॅम्स, जेलीज, मुरांबे, चॉकलेट्स किंवा वेगवेगळी सरबतं, मिठाया असे साखर अतिरिक्त असणारे पदार्थ रोजच्या जेवणामध्ये टाळणं हे फार महत्त्वाचं आहे. शिवाय रोजच्या रोज आहारात साखर किती आहे याचं जरा गणित तपासून बघायला हवं. बऱ्याचदा चहामध्ये, कॉफीमध्ये, दुधामध्ये किंवा अगदी पोळीबरोबर किंवा भाज्यांमध्ये सुद्धा साखर घातली जाते. तर ही पोटात सारखीच जाणारी गोष्ट आहे आणि ती जर का जास्ती जात असेल तर त्याचा निश्चितच हाडांवर परिणाम होऊ शकतो. साखरेचं प्रमाण आटोक्यात ठेवणं हे अगदी महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा पदार्थ असा जो थोडा साखरेशी पण संबंधित आहे, तो म्हणजे वेगवेगळी शीतपेय किंवा कार्बोनेटेड बिव्हरेजेस. आता ह्याच्यात साखर तर असतेच, पण ह्यामध्ये अजून एक घटक असतो, तो म्हणजे फॉस्फरिक ॲसिड. आणि हा घटक आपल्या हाडांसाठी अतिशय घातक समजला जातो. त्यामुळे विशेषतः लहान मुलांमध्ये किंवा जी तरुणाई आहे, ज्यांची ग्रोथ आता झपाट्याने होती, ॲडोलेसंट फेजमधली मुलं की ज्यांची हाडं आता हाडांमधलं कॅल्शियम वाढायचा जो काळ आहे किंवा हाडांची घनता, हाडांची लांबी वाढायचा जो काळ आहे, या काळामध्ये विशेषतः असे पदार्थ टाळणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय प्रौढांनी सुद्धा आहारात असे पदार्थ घेऊन त्यांचं आहे ते कॅल्शियम कमी व्हायची शक्यता असते. त्यामुळे एकूणच सगळ्यांनीच ही शीतपेय टाळणं महत्त्वाचं आहे. ह्याची फूड लेबल्स तुम्ही वाचलीत तर ह्याच्यावरती लिहिलं असतं की याच्यात फॉस्फरिक ॲसिड आहे, कॅफेन आहे आणि हे दोन्ही घटक शीतपेयांमधले हाडांसाठी घातक आहेत. आता कॅफेनचा विषय निघालाच आहे, तर पुढचा पदार्थ हाडांसाठी त्रासदायक तो म्हणजे चहा कॉफीचा अतिरेक. जर तुम्ही दिवसातनं 2-3 कपापेक्षा जास्त चहा कॉफी पित असाल आणि ती पण अतिशय स्ट्रॉंग घेत असाल तर तुमच्या हाडांवरती याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चहा कॉफी टाळणं किंवा घेत असाल तर ती माइल्ड स्वरूपात आणि कमी प्रमाणात घेणं किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कमी ठेवणं. दिवसातनं एखाद दुसऱ्या वेळेला ती घेतली छोट्या कपामध्ये आणि माइल्ड तर ठीक आहे, पण याचा अतिरेक किंवा याच्यापेक्षा जास्ती घेणं जरूर टाळावं. आता पुढचा महत्त्वाचा पदार्थ किंवा पदार्थांची मला वाटतं साखळी म्हणूयात, ती म्हणजे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड किंवा फास्ट फूड.
की ज्यामध्ये मग मैद्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ येतात, की पिझ्झा आहे, बर्गर आहे, बेकरीतले पदार्थ आहेत, नूडल्स आहेत आणि याच्यामध्ये अनेक इतर प्रोसेसिंग केलेले पदार्थ असतात. याच्यामध्ये खूप मीठ, खूप साखर हे सुद्धा असतं. त्यामुळे हे एकूणच कॉम्बिनेशन जे आहे फास्ट फूडचं, हे हाडांसाठी आपल्या त्रासदायक आहे. आणि या फास्ट फूडचा सध्या वापर इतका वाढत चालला आहे, की एका क्लिकसरशी हे पदार्थ आपल्या टेबलावरती येतात. आपल्याला कुठे जाऊन ते आणायचीही गरज पडत नाही आणि असे सहजगत्या उपलब्ध होत असल्यामुळे त्याचं कन्झम्पशन फार वाढतं आहे. त्याचे दुष्परिणाम अनेक विविध आहेत. हाडांवरती परिणाम हा एकच दुष्परिणाम नाही आहे त्याचा, पण त्याच्या बरोबरीने अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही असे पदार्थ टाळले किंवा त्याचं प्रमाण आणि त्याची फ्रिक्वेन्सी कमी ठेवलीत तर ते एकूणच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता शेवटचे 2 पदार्थ. पहिला म्हणजे रेड मीट सारखे पदार्थ आणि दुसरा पदार्थ म्हणजे एक्सेसिव्ह प्रोटीन्स. मग ते प्रोटीन सप्लिमेंट्स असोत किंवा आहारामध्ये एक्सेसिव्ह नॉनव्हेज घेऊन प्रोटीनचं कन्झम्पशन खूप वाढवणं. हल्ली हा ट्रेंड आहे किंवा हल्ली जे यंगस्टर्स आहेत ते जिममध्ये जातात आणि असे काहीतरी डाएट्स घेतात ज्याची खरं तर काही गरज नसते. तर या एक्स्ट्रा प्रोटीन्समुळे, रेड मीटमुळे शरीरामध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट तयार होतं आणि ह्याचा आपल्या बोन्सवरती परिणाम होतो, हाडांवरती परिणाम होतो. त्यामुळे हे असे कुठलेही फॅट डाएट्स किंवा एक्स्ट्रीम डाएट्स किंवा अननेसेसरी सप्लिमेंट्स ॲड केलेले डाएट्स घेण्याआधी नक्की विचार करायला हवा. या बाबतीत आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यायला हवा, की इतक्या प्रथिनांची, इतक्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्सची खरंच आपल्याला गरज आहे का? आणि गरज असेल तर त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून काय आहारामध्ये इतर बदल करायचे, याची निश्चिती केल्याशिवाय या मार्गाला न लागलेलंच बरं. त्यामुळे हे जे एक्स्ट्रा प्रोटीन्स आहेत ते टाळायचा आपण जरूर प्रयत्न करणार आहोत. यामुळे आपली हाडं मजबूत राहणार आहेत. तर हे होते 6 पदार्थ की जे आपण आहारामध्ये टाळले पाहिजेत जर का हाडांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर. तर आजचा व्हिडिओ बघून तुम्ही हाडांसाठी त्रासदायक असणारे हे पदार्थ आहारात नक्की टाळाल असा मला विश्वास वाटतो आणि ह्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. या बाबतीत तुमचे काही इतर प्रश्न असतील तर ते मला जरूर पाठवा कमेंट्समध्ये. शिवाय माझ्या पुढच्या व्हिडिओजसाठी तुमच्याकडे काही टॉपिक्स असतील, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल वेगवेगळ्या विषयांवरती आहाराबद्दल, तर ते टॉपिक्ससुद्धा मला कमेंट्समध्ये निश्चित पाठवा. तुमच्या टॉपिक्सचा विचार करून किंवा त्याच्यात सुचवलेल्या विषयांचा विचार करून मी माझे पुढचे व्हिडिओज प्लॅन करत असते. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या कमेंट्समधून सुद्धा मिळू शकतील किंवा पुढच्या व्हिडिओजमधून सुद्धा मिळू शकतील. चला, असा आपला संवाद सुरू ठेवूयात. व्हिडिओजच्या माध्यमातून भेटत राहूयात. ह्याच्या पुढच्या मंगळवारचा व्हिडिओ माझा मेंबर्ससाठी असणार आहे. त्यामुळे मेंबर्स जर का तुम्ही अजून झाले नसाल आमच्या चॅनलचे तर जरूर आमची चॅलेंज मेंबरशिप घ्या, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही विशेष व्हिडिओजमधनं तुम्हाला काही पर्सनलाइज्ड ॲडवाईससुद्धा मिळू शकेल. तर चला, पुढच्या मंगळवारी मेंबर्ससाठीच्या व्हिडिओमधनं आणि त्याच्या पुढच्या मंगळवारी कॉमन व्हिडिओमधनं लवकरच भेटूयात. थांबूयात. धन्यवाद.